हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी थंडीच्या दिवसात गावाकडच्या प्रत्येक घरामध्ये बनली जाते। गावाकडे बनणारी ही रेसिपी आपण ही अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहोत। कडाक्याच्या थंडीमध्ये या पद्धतीने बनवलेल्या गरमागरम रेसिपी खायला सगळ्यांनाच मस्त वाटतं। चला तर मग अशी मस्त चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ स्वच्छ धुवून मग 1 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। भिजवून घेतल्यामुळे डाळी पटकन शिजतात। तुम्हाला हवी तर तुम्ही डायरेक्ट शिजू घालू शकता। शिजायला घालताना त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं। डाळ भिजायला ठेवून 1 तास झालेला आहे आणि 1 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ भिजून चांगली फुलली आहे। आता ही भिजवलेली डाळ एका कुकरमध्ये घालून घेऊया। तसं तर डाळ शिजवायला आपण कितीही पाणी वापरू शकतो, पण तुम्हाला जर त्या डाळ दाटसर हवी असेल तर त्यामध्ये जेवढी डाळ घातली आहे त्याच्या 3 पट पाणी घालून घ्यायचं, म्हणजे डाळ चांगली शिजते आणि दाटसर सुद्धा बनते। आता झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि पहा 3 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ चांगली शिजली आहे आणि दाटसर अशी कन्सिस्टन्सी सुद्धा आहे। आता जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्याने ही डाळ ब्लेंड करून घ्यायची, नसेल तर अशा व्हिस्कलच्या साहाय्याने ही डाळ फेटून घ्यायची आहे आपल्याला। ही पहा अशी फेटून घेतली आहे। पहा चमच्याने एकसारखी अशी पडली जाते। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। थोडा कढीपत्ता आणि 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून घेऊया। खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा खडे मसाले नाही वापरले तरी सुद्धा वरणफळ खूप छान लागतात। त्यानंतर 1 छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेऊया। त्यानंतर टोमॅटो असा थोडासा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडासा परतला की त्यामध्ये अर्धा चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घेऊया। पेस्ट ही टोमॅटो बरोबर थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद घालून घेऊया आणि थोडंसं हिंग घालून मिक्स करून घेऊया। टोमॅटो बरोबर हे सर्व मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे। हिंग घातल्यामुळे तडका छान बसतो। आता हे सर्व परतून झालं की त्यामध्ये आपण जी डाळ फेटून ठेवलेली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला। आणि तुम्ही बघू शकाल की डाळ खूप घट्ट आहे आणि आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे, म्हणजे डाळीमुळे ते अजूनच घट्ट होईल। त्यासाठी यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला हे पातळ असं बनवून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या टाईपचं आपल्याला पातळ असं बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि या वरणाला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये जेवढी डाळ घेतलेली होती तेवढंच गव्हाचं पीठ घालून घेऊया। डाळीचं आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण समान असावं, म्हणजे आपले वरणफळ खूप छान होतात। त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घालून घेऊया, पाव चमचा हळद घालून घेऊया, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि पाव चमचा धनेपूड घालून घेऊया। धनेपूडमुळं वरणफळाला मस्त अशी चव येते। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मसाले पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आणि हे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे मळून झालेलं पीठ 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आणि हे पहा वरणालाही चांगली उकळी आलेली आहे आणि पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर असं झालेलं आहे।
आपलं वरणही झालेलं आहे आणि पीठही भिजलेलं आहे. तर आपण चपातीची लाटी बनवून घेऊया. पीठ थोडंसं असं मळून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. चपाती आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाड अशी लाटून घ्यायची आहे. त्यासाठी एवढ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे, तो आपण लाटून घेऊया. वरणफळासाठीची ही लाटी आपण नेहमी चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशीच ठेवायची आहे. आणि ही पहा एवढ्या जाडीची ठेवलेली आहे. आता आपण ही कट करून घेऊया. वरणफळ हे डायमंड आकारातच कट केलं जातं, त्यामुळे सगळे वरणफळ असे डायमंड आकारात कट करून घेऊया. हे पहा असं कट करून घेतलेलं आहे आणि वरणाला चांगली उकळीही आलेली आहे. वरणफळ सोडताना गॅस मोठा करून वरण चांगलं उकळू द्यायचं. त्यामध्ये हे सर्व वरणफळ सोडून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व वरणफळ वरणामध्ये घालून 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. आणि 2-3 मिनटानंतर हे पहा वरणफळामुळे ही डाळ खूप दाटसर अशी झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि थोड्या वेळ हे असं शिजू द्यायचं. म्हणजे व्यवस्थित शिजल्यानंतर वरणफळाची चव अप्रतिम अशी होते. असे हे थंडीच्या दिवसात गरमागरम खायला मस्त वाटणारे वरणफळ तयार आहे. तुम्ही ही रेसिपी या थंडीच्या दिवसात नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.